रविवार दुपारचे 12 वाजले आहेत आणि अचानक तुमच्या फोनवर एक नोटिफिकेशन येतं, युअर बिर्याणी इज ऑन द वे. पण थांबा, तुम्ही कधी विचार केलाय का, ज्या बिर्याणीवर आज संपूर्ण भारत फिदा आहे ती खरंच भारतात जन्माला आली होती का? की तिचा इतिहास हजारो किलोमीटर दूरच्या एका देशाशी जोडलेला आहे आणि दर सेकंदाला भारतात किती बिर्याणी संपते माहिती आहे का? हा आकडा ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. नमस्कार, मी काजल, राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या सर्वात आवडत्या डिशचा असा इतिहास जो प्रत्येक बिर्याणी प्रेमीने एकदा तर नक्कीच ऐकायला हवा. रविवार म्हटलं की अनेक घरांमध्ये एकच प्रश्न विचारला जातो, आज स्पेशल काय? आणि त्याचं उत्तर बहुतेक वेळा एकच असतं, बिर्याणी. बिर्याणीची लोकप्रियता किती आहे याचा अंदाज तुम्ही या एका आकड्यावरून लावू शकता. स्विगीच्या 2024च्या रिपोर्टनुसार सलग 9व्या वर्षी बिर्याणी भारतातील सर्वाधिक ऑर्डर केली जाणारी डिश ठरली आहे. वर्षभरात तब्बल 8.3 कोटी बिर्याणीच्या ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. म्हणजेच दर मिनिटाला सुमारे 158 आणि जवळपास दर सेकंदाला 2 बिर्याणी लोक खात होते. खरंच भारतात बिर्याणी ही फक्त डिश नाही तर अनेकांसाठी एक भावना बनलेली दिसत आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न असा येतो की बिर्याणी हे नाव आलं तरी कुठून? तर मित्रांनो, इतिहासकारांच्या मते बिर्याणीचा प्रवास इराणमधून भारतात झाला. बिर्याणी हा शब्द फारसी भाषेतील बिरियन या शब्दापासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ होतो शिजवण्यापूर्वी तळलेलं. तर फारसीमध्ये तांदळाला बिरीज म्हटलं जातं. या दोन शब्दांपासून आपल्या आवडत्या पदार्थाला बिर्याणी हे नाव मिळाले. पण बिर्याणीचा इतिहास इथेच संपत नाही. खाद्यतज्ञ सांगतात की प्राचीन भारतात बिर्याणी हा शब्द अस्तित्वातच नव्हता. मध्य आशियातून भारतात पिलाफ म्हणून पुलाव आला. भारतात आल्यावर त्यात स्थानिक मसाले, सुगंधी तांदूळ आणि वेगवेगळ्या पाककृतींची भर पडली आणि हळूहळू त्याच पुलावाचं रूपांतर आजच्या बिर्याणीमध्ये झालेलं दिसतंय. बिर्याणी भारतात कशी आली याबद्दल प्रसिद्ध 2 कथा सांगितल्या जातात. पहिल्या कथेनुसार इसवी सन 1398 मध्ये तुर्क संगोल विजेता तैमूरलंग भारतात आला, तेव्हा त्याच्यासोबत ही डिशही आली. तर दुसऱ्या लोकप्रिय कथेनुसार मुघल सम्राज्ञी मुमताज महल हिने आपल्या सैनिकांची कमकुवत अवस्था पाहिली. त्यांना ताकद मिळावी म्हणून तिने शाही आचार्याला मांस, तांदूळ आणि मसाले एकत्र करून पौष्टिक पदार्थ तयार करण्याचा आदेश दिला होता. पुढे हैदराबादच्या निजामांनी आणि लखनौच्या नवाबांनी या पदार्थाला राजेशाही चव दिली आणि बिर्याणीचा प्रवास आणखी समृद्ध केला. पण इथेच एक भन्नाट ट्विस्ट आहे. अनेक संशोधकांच्या मते मुघलांच्या आधीही भारतात बिर्याणी सारखा पदार्थ बनत होता. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातील तमिळ ग्रंथामध्ये ऊन सोरू नावाच्या पदार्थाचा उल्लेख सापडतो. हा पदार्थ तांदूळ, तूप, मांस, हळद, धणे, काळी मिरी आणि तामलपत्र वापरून बनवला जायचा. विशेष म्हणजे युद्धावर जाणाऱ्या सैनिकांना ताकद मिळावी म्हणून हा पदार्थ दिला जात होता. आज भारताच्या जवळपास प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी बिर्याणी आहे. मसालेदार हैदराबादी, नाजूक आणि सुगंधी लखनची, बटाट्यामुळे प्रसिद्ध असलेली कोलकाताची बिर्याणी, मालाबार बिर्याणी, अंबूर बिर्याणी. म्हणजेच प्रत्येकाची चव वेगळी आहे, पण प्रत्येकावर प्रेम ही तितकंच आहे. तर मित्रांनो, तुमची सर्वात आवडती बिर्याणी कोणती? हैदराबादी, लखनची, कोलकाता की अजून कोणती? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.